आणि आपण पाहतात पुणे सुपरफास्ट. आज 29 एप्रिल काल रात्री सास या ठिकाणी राजेवाडी या वाडीमध्ये चोरी झाली. या चोरीमध्ये 2 घरां मिळून अंदाजे या ठिकाणच्या लोकांच्या सांगण्यावरून 10 तोळे सोने आणि काही रोख रक्कम ही चोरीला गेल्याचं सांगितलं जात आहे. ती जी घटना आहे ती आपण समजून घेणार आहोत. मात्र सध्या आंबेगाव तालुक्यासह इतर ठिकाणी ज्या चोरीच्या घटना वाढत आहेत त्याकडे लोकांनी गंभीर दखल घेणं गरजेचं आहे. नागरिकांनी काही याबाबत सतर्क राहणं गरजेचं आहे. नागरिकांनी घरामध्ये मौल्यवान वस्तू किंवा रोख रक्कम ठेवू नये. त्याबरोबर नवीन जो एखादा अनोळखी व्यक्ती असेल त्यावर विश्वास ठेवणं किंवा त्याच्याशी त्या मौल्यवान वस्तूबाबत त्याच्याशी काही व्यवहार करणं याबाबत सध्या तरी नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीला बाहेर जायचं असेल किंवा प्रवासात जायचं असेल तर शेजारच्या घरांमध्ये या गोष्टीची कल्पना देणं किंवा हे सांगणं सध्या तरी गरजेचं बनलं आहे. ह्या सर्व गोष्टीची सध्या नागरिकांनी दक्षता घेणं फार गरजेचं आहे. पोलीस प्रशासन या अनेक चोऱ्यांमध्ये असतील किंवा गुन्ह्यांचा छडा लावत आहे. गुन्हेगारही पकडले जात आहेत. काही दिवसापूर्वी थोरदाळ या ठिकाणी या अशा चोरीच्या घटनांमध्ये एका व्यक्तीचा या चोरट्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता. मात्र पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असताना नागरिकांच्याही काही स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या त्यांनी पाळल्या पाहिजेत असं मला वाटतं. काय घटना आहे तासगावमधील राजेवाडी या ठिकाणी घडलेली ही घटना काय आहे, आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी चोरी झाली त्या लोकांकडून आपण ह्या गोष्टी सर्व जाणून घेणार आहोत. तर आपण या ठिकाणी 2 घरामध्ये चोरी झालेली आहे. त्यापैकी पहिल्या घरामध्ये आपण आलेलो आहोत. या ठिकाणी आजी आहेत. आजी, तुमचं नाव काय? माझं नाव विमल बबन वाळुंज. विमल बबन वाळुंज. मला एक सांगा की आता का जी चोरी झाली तर नक्की तुम्ही कुठे होते, काय सांगाल? बाबा तिथं मी इथं हे तोडलं माझ्या गळ्यातलं. बाबा इथं झोपले होते हा आणि तुम्ही इथं झोपले होते. हा. बरं. आणि इथं झोपल्यानंतर रात्री झोपले काय दिसलं तुम्हाला? हे समजा पसारा दिसला, ते उघाडीला दिसलं, तिकडे कौलं काढलेले दिसले. मग आम्ही घाबरलो ना. तरी मी 2-3 वेळा पडले खाली. म्हणले बुल टाकली का काय त्यांनी, बाय काय समजा नाही आम्हाला. आणि तिकडं बघत होतो वावरात पेट्या. त्या पेटीमध्ये माळ होती माया 2.5 तोळ्याची. अजून मंगळसूत्र होतं 2-3 तोळ्याचं. नथ होती. याच्यातून 6,000 रुपये नेले तेव्हा का त्या पुस्तकातून काढून. आजी तुम्ही उठून दाखवा ना की मग हा जे कपाट आहे ह्या कपाटामध्ये काय काय होतं? हे बघा हे होतं, याच्यात पैसे होतं. हे 6,000 रुपये होतं आणि पेटीत 5,000 रुपये होते. हे का मा पुस्तक. बरोबर. आणि सगळं कुठं ठेवलं होतं सगळं? हे काही याच्यात कुलूप काढून न्याले. हे ना याला कुलूप होतं, हे असं उघडून हे काय उघडलं हे आणि याच्यातून काढून घेतलं. चावी लावून उघडले? ही चावी याला तर राहते काय आमची. असं आहे का? हा हा. हा ते उघडून नेलं. बरं बरं बरं. आणि हे काय काय होतं त्याच्यामध्ये काय? 6,000 रुपये होतं आणि दुसरं याच्यातून नाही काही गेलेलं, ते पिटीतून डाग गेलं आणि माझ्या गळ्यातलं तोडलं ते तिथं. बरं ठीक. अजून पेटी कुठं होती तुमची? तिकडे पेट्या होत्या, एक पेटी आहे. चला दाखवा बरं. पेटी कुठं ठेवली होती? त्या काही इथं पेट्या होत्या, एक राहिली आणि 2 नेल्या भीमवर टाकले. बरं. इकडं तुम्ही पेटी दाखवा. उचलून कुठे? याच्यावरची जी एक पेटी होती म्हणजे त्याच्यावर एक होती, म्हणजे 3 होत्या. हे 3 पेट्या होत्या. हा. त्यापैकी वरच्या पेटीत काय होतं? नथ होती, माळ होती आणि 5,000 रुपये होतं. असं होतं. हा बरं. आता हे बाहेर नेलं आणि ते कुलूप तोडून ते बाहेर फेकून दिलेलं आहे. हा. याच्या ही कौलं काढलेली दिसली. काय काय दिसलं तुम्हाला पहिल्यांदा? बाबा इकडे आले तर उजेड दिसला तर आम्ही म्हणलं कौलं काढून आले का काय. आमचा हा भाग झाला. आम्हाला कोणी दिसलं नाही, बघितलं नाही. आता सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जेव्हा चोर आले तर ही अशा पद्धतीने ही घराची कौलं जी आहेत ही काढलेली आहेत आणि त्याच्यातून आतमध्ये ह्या चोरांनी प्रवेश केला आहे. त्यांना जाता येईन तर तिकडे दरवाजा उघडा लावलेला होता दरवाजा. हा उघडून गेले बाहेर. म्हणजे आतल्या बाजून दरवाजा लावला होता, तो दरवाजा उघडला आणि ते बाहेर गेले. म्हणजे एकंदरीतच ही मागले जेव्हा तुम्हाला जाग आली तेव्हा ही मागली कौलं काढलेली दिसली आणि त्याच्यानंतर आतल्या बाजून दरवाजा उघडा दिसला. तुम्हाला सकाळी किती वाजता जाग आली? आम्ही त्याच्या पण जागच आहे 2 वाजल्यापासून. 2 वाजता जाग आली तुम्हाला? हा 2 वाजल्या पण आम्ही झोपलोच नाही. मग चोर असताना एवढे आवाज झाला, काही झाला नाही तुम्हाला? काहीच कळालंच नाही अजिबात. हम्म. काहीच कळालं नाही. काहीच कळालं नाही. कसं एवढं बेशुद्ध कसं झोपता तुम्ही? काय बेसुद्ध नाही, त्यांनी काहीतरी बुल टाकले. मला काही अजूनच सुचत नाही. घर डोकं फरक नाही माणूस उभं राहत नाही. त्यांनी मला वडगावला नेली नाही. ते म्हणले तू इथंच राहा, पडशील कुठं. तर आम्ही इथंच थांबलो. ह्या आजीचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी
हे चोर आले होते, त्यांनी बेशुद्धीचं औषध किंवा काय असं अशा पद्धतीचा वापर केला. अजूनही त्यांना चक्कर येते असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर ही सगळी चोरी केल्याचं ज्या पद्धतीने ही कौलं काढलेली दिसतात त्या तरी पद्धतीने आवाज आला नाही दोघांना बी. हां एक दिसत आहे. याच्यावरून कुठेतरी चोर आतमध्ये आले आणि घरातून जे काय आहे ते चोरी केल्यानंतर चोर बाहेर पडून पुढच्या दरवाज्यातून हे चोर गेल्याचं हे पहिल्या घरामध्ये दिसतंय. त्याच पद्धतीनं हे जे घर आहे बाहेरून पाहू आपण, चला. घर आहे हे माझ्या मागे पाहू शकता. हे जे वाळुंज आहेत हे यांचं घर आहे. त्याच्यानंतर ह्या घरातून जे काही सोन्याचे दागिने होते, जे 2.5 तोळे सोन्याचे दागिने होते, जे एका पेटीमध्ये होते, तर ती पेटी जी आहे ती या ठिकाणी पुढं भुईमुगाचं शेत जे आहे या शेतामध्ये पुढे गेल्यानंतर ती पेटी टाकलेली आहे तिथं. आणि ती जी पेटी आहे ती त्या ठिकाणी नेऊन उघडून तिथं फेकून देऊन त्या ठिकाणचं सोनं घेऊन चोर पळाले आहेत. आपण इथंच असणाऱ्या एक तर दुसरी जी चोरी झाली आहे ह्या घरापासून एक 100 फूट अंतरावरती ही दुसरी चोरी झाली. चोरी आल्यानंतर चोरांनी या ठिकाणी पहिल्यांदा चोरी केली, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा त्या मोर्चा चोरांनी हा त्या दुसऱ्या घराकडं वळवला. आपण त्या ठिकाणी काय चोरी झाली, आपण कशा पद्धतीने झाली ते जाणून घेऊया. त्या विमल वाळुंज ह्या आजीच्या इथं चोरी केल्यानंतर चोरांनी ह्या ठिकाणी सीमा वाळुंज यांच्या घरावरती मोर्चा वळवला. आणि आपण अशा पद्धतीने पाहू शकतो हा बंगला आहे पूर्ण. या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने आतमध्ये प्रवेश करणं सध्या तरी चोरांसाठी शक्य नव्हतं. त्यांनी काय केलं की या ठिकाणी हे पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने या पावलाच्या खुणा आहेत. या खिडकीवरून आणि खिडकीच्या सज्जावरून या ठिकाणी वरती टेरेसवरती प्रवेश केला आणि टेरेसवरती गेल्यानंतर वरच्या बाजूने दरवाजा उघडला. आपण तो दरवाजा पाहूया, चला. या ठिकाणून खिडकीवरून आपण पाहू शकता की खाली दाखवा की इथून खिडकीवरतून वरती चोर आल्यानंतर या ठिकाणी ते टेरेसवरती आले. टेरेसवरती आल्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीचा हा लोखंडी टेरेसचा दरवाजा आहे. या ठिकाणी पाहू शकता की आपण इथून हात घालून चोरांनी आतली कडी उघडली आणि ह्या घरामध्ये प्रवेश केला. मात्र विशेष म्हणजे ह्या घरामध्ये चोरांनी जाताना हे पुढच्या दरवाज्यातून आतून कडी खोलून न जाता परत ह्याच मार्गे त्यांनी पलायन करायचा बेत केला. ह्या ठिकाणी हे पाहू शकता की घरातून आणलेलं सोनं जे आहे हे या पद्धतीने या ठिकाणी जे काही बॉक्स आहेत ते टाकले, सोनं घेतलं आणि इथून ते पसार झाले. तर एकंदरीतच या ठिकाणी हा जो टेरेसचा दरवाजा उघडल्यानंतर खाली काय झालं आपण तेही पाहूया, चला. आपल्यासोबत हे जे घर आहे हे सीमा वाळूंज हे आपल्यासोबत आहेत. ताई मला एक सांगा की या ठिकाणून चोर खाली आले त्यावेळेस तुम्ही कुठं होता? आम्ही इथंच झोपलो होतो. आम्ही हॉलमध्ये झोपले होते. हां. बरं बरं. घरात कोण कोण असतं? आम्ही दोघंच जण असतो. दोघंच असतात. हां. आणि तुमची मुलं? मुलं मुंबईला आहेत. बरं, ठीक आहे. आणि इथं झोपल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं का संध्याकाळी किती वाजता झालं, समजा ही घटना किती वाजता झाली? ती काहीतरी 1:30-2च्या दरम्यान झाली. 1:30-2च्या दरम्यान. हां. मग तुमच्या काय लक्षात आलं का असं काय होतं? नाही, असं फॅन एकदम 5 वरती होता त्याच्यामुळे त्या आवाजात काही कळलंच नाही. कळलंच नाही. मग शेजारी चोरी झाली. हां मग ह्यांनी तिने आम्हाला फोन केला. हां आम्ही तिकडे गेलो. हां. तर पोलीस म्हटले यांना नेऊन रिथर्स कंप्लेंट करा. किती मग वाजता ही घटना आहे? ती काहीतरी 4-4:30च्या दरम्यान. बरं. हां. तर पोलीस येऊन इथं पंचनामा सकाळी करून गेले. 4 हां. वाजता तुम्ही उठले? नाही, आम्ही 3-3:15च्या दरम्यान उठलो. डायरेक्ट आम्ही उठून तिकडे गेलो. दरवाजा लावलेला तर आम्हाला काही संशयच आला नाही. बरोबर आहे. दरवाजाची कडी आत लावलेली होती. हां. मग तिकडे गेलो. नंतर मग तिकडनं हे गाडीची चावी न्यायला आले. त्यांनी चावी घेतली आणि टॉयलेटला म्हणून बाथरूम मध्ये गेले. इकडे गेले. हां. आणि मग मी इथं उभी होते तर ती लाईट लावली म्हणून ह्या दरवाजावरती लाईट पडली ना. म्हटलं बेडरूमचा दरवाजा कसा काय उघडा, म्हणून मग मी बेडरूम मध्ये घुसले. बेडरूम मध्ये घुसले तर कपाटाचा दरवाजा उघडच होतं. मग मी यांना म्हटलं आपली पण चोरी झाली. ठीक. कपाटांत दाखवा तुम्ही जरा कसं काय. इकडं होतो तुम्ही. आपण पाहू शकतो की इथं कशा पद्धतीने हे ह्या लॉकरची चावी इथं कपड्यांखाली होती. कपडे इकडे खाली फेकली. मग त्यांना चावी सापडली. त्यांनी हा लॉकर खोलला. तो लॉकर खोलला. त्या लॉकर मधून चावी घेतली. ह्या लॉकरची चावी तिथंच होती. मग तो लॉकर खोलला तर त्यात माझं कानातले झुमके, नथ आणि एक वरचा पदर होता. असे डाग होते ते घेऊन ते पसार झाले.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे छाव्या कोणतरी माहितीगार एवढं करू शकतो, एवढं इकडली चावी काढली तिकडे गेली, तिकडली चावी इकडे गेली, कसं एवढं माहिती कसं चोराला? तेच कळाना झालंय. बरं फक्त इथलं जिथं चाव्या आहेत ना त्याच कप्प्यातले कपडे काढल्यात, बाकी दुसऱ्या कप्प्यात हात लावला नाही. ह्या कप्प्यात इथं बघा, हे इथं असे ना, इथं सगळ्यात खाली चाव्या होत्या. आणि तोच कप्पा उचकलाय फक्त. हा, फक्त तोच कप्पा उचकलाय. हे बघा, हे कपडे डागांचं हे बघा, इकडे पाकिट वगैरे सगळं फेकले. आणि हा लॉकर उघडला, तिथून चावी घेतली आणि तोच लॉकर उघडला. बाकी दुसरं कुठंच कपड्यांना हात नाही लावला. सोनं किती गेलं तुमचं? सोनं तरी 3 सव्वा 3 तोळा. आणि काय रोख रक्कम गेली आहे का? नाही, रोख रक्कम नाही गेली. अंदाजे 3 सव्वा 3 तोळं सोनं गेले असं या ताईंचं म्हणणं आहे. हे सगळं गडबड चालू होती, मात्र तुम्हाला जाग कशी आली नाही महत्वाचं तेच कळलं नाही आम्हाला, जागच नाही आली. आणि नशीब म्हणजे तिथं माझ्या गळ्यात पण हे होतं, तिथं विळा कोयता बीत होता, एक विळा इथं आणून ठेवलाय. नशीब म्हणजे कोयत्याने कुणाला म्हणजे इजा नाही केली. आणि माझ्या गळ्यात बरं कानात पण बघा, कानातलं बिनातलं वडल्याचा प्रयत्न नाही केला. नशीब म्हणायचं. नशीब. त्यांनी आम्हाला भूल टाकली होती का काय झालं होतं आम्हाला कशीच रात्री जागच आली नाही. म्हणजे एकंदर तुम्ही ह्या चोरांबाबत पाहू शकता की ह्या दोन्ही घरामध्ये जे काही लोक होती त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही कुठेतरी भूल आल्यासारखं आम्हाला वाटत होतं. म्हणजे चोर घरात घुसल्यानंतर कुठेतरी भुलीचा वापर केलाय का असं ह्या सगळ्या चोऱ्यांमध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत आहे. ठीक आहे. नमस्कार, मी नितीन ईश्वर चासकर, राहणार चासकडेवाडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. आज या ठिकाणी पहाटे 1 ते 2च्या सुमारात आमच्या वस्तीमधील संतोष वाळुंज व मच्छिंद्र वाळुंज यांच्या घरांमध्ये चोरी झालेली आहे. साधारणतः आजींचे, त्यांच्या आईंचे साधारणतः एक 5-6 तोळे आणि संतोष वाळुंज यांच्या मिसेस सीमा वाळुंज यांचे साधारणतः एक 3 ते 3.5 तोळे हे सोनं चोरीला गेलेलं आहे. त्यानंतर मच्छिंद्र वाळुंज यांच्या आई यांचं 15,000 रुपयाची कॅश होती, ती कॅश देखील त्या घरामधून गेलेली आहे. आणि या ठिकाणी चोरांनी एका घराची कौलार उघड असल्याकारणाने कौलं खोलून ते आतमध्ये गेले. आणि संतोष वाळुंज यांचं स्लॅबचं घर असून त्यांच्या स्लॅबवर, खिडकीवरून स्लॅबवर चढून दरवाजाची स्लॅबची कडी खोलून आतमध्ये जाऊन कपाट फोडून त्यामधून सोनं हडप केलेलं आहे. या ठिकाणी मी सर्व नागरिकांना, पंचक्रोशीला सर्वांना विनंती करतो की आपल्या घराचे कडी कोंडे असतील किंवा आपलं सोनं, मौल्यवान ज्या काही वस्तू असतील त्या आपण व्यवस्थित ठेवाव्यात. आपल्या घराच्या कड्या व्यवस्थित लावल्यात का, आणि बाहेरून जे काही नवीन कोण नागरिक येत असतील त्यांच्यापासून सावध राहावं आणि आपलं मौल्यवान वस्तू ह्या बँकेतल्या लॉकरला ठेवाव्यात. कारण अशा अनेक चोऱ्या या ठिकाणी होत आहेत. शेतकरी कुटुंबामधून सोनं मोठ्या प्रमाणात चोऱ्या चालू आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्याचा मोठा असा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे आमच्या चासगावचे बीट अंमलदार वाघ साहेब यांना मी कॉल केला असता साहेब या ठिकाणी आले होते. साहेबांनी पंचनामा करून पाणी करून पुढील तपास या ठिकाणी साहेब करत आहे. पोलीस स्टेशननी देखील आपल्याला चांगला असं आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि पुढील तपास वाघ साहेब करत आहे. धन्यवाद. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.